रोमन संख्या कशी लिहायची याचे काही नियम आहेत. ते नियम आता आपण समजून घेऊया. समोर लक्ष आहे सगळ्यांनी. इथं बघा नियम 1 दिलाय, पुन्हा वापरणे. म्हणजे काय? जे आपण 6 अक्षर घेतली ते 6 अक्षर परत परत किती वेळा वापरायची ते आपण आता समजून घेऊ. आता या ठिकाणी बघा काय सांगितलंय. आय एक्स सी या चिन्हांचा जास्तीत जास्त 3 वेळा सलग वापर करता येतो. म्हणजे हे जे अक्षर आहेत आय एक्स सी हे अक्षर जास्तीत जास्त 3 वेळा म्हणजे एका पुढे एक असं 3दाच वापरू शकतो. 3 पेक्षा जास्त वेळा वापरता येत नाही. उदाहरण बघा इथे 2. आता 2 कसं लिहितो आपण? तर 1 2 नंतर 3 आणि 30. तर समजा 30 लिहायचं आपल्याला. 30 काय लिहायचं आहे? 30. आपला नियम काय सांगतो? आय एक्स सी या चिन्हांचा जास्तीत जास्त 3 वेळा आपण वापर करू शकतो पुढे पुढे. मग आता किती वेळा लिहू शकतो? एक्स एक्स एक्स. कळलं? हा पहिला नियम लक्षात काय ठेवायचा तुम्हाला? आपण कोणत्याही अक्षराचा रोमन संख्या लिहित असताना सलग रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा फक्त 3दाच लिहू शकतो. 3 पेक्षा जास्त वेळा लिहायचं नाही. हा रोमन संख्येचा पहिला नियम. पुढचा नियम आहे दुसरा. नियम 2 वजाबाकी. आता वजाबाकी कधी करायची? आपल्याला माहिती आहे. आता समजा मला 4 लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? 4 अंक लिहायचा आहे मला. काय लिहायचं आहे? 4. तो कसा लिहायचा? त्याचा नियम दिलाय. लहान अंक मोठ्या अंकाच्या डावीकडे आल्यास ते वजा होतात. बघा काय सांगितलं तुम्हाला मी? लहान अंक मोठ्या अंकाच्या डाव्या बाजूला तर तो मोठ्यातून वजा करायचा आहे. बघा इथे सांगतो, उदाहरण सांगतो. या ठिकाणी पहा. ठीक आहे, इथं पहा. आता असं लिहिलं मी. हा एक्स आहे आणि त्याच्या अगोदर आय लिहिलं. काय लिहिलं? माझा नियम काय सांगतो आपल्याला? एक्स हा मोठा अंक आहे. इथं लक्ष आहे सगळ्यांनी. एक्स हा मोठा आहे आणि लहान आय आहे. बरोबर? मग अशा वेळेस लहान अंक मोठ्या अंकाच्या डावीकडे आहे ना. हा डावीकडे. हा डाव्या बाजूला आहे की नाही? म्हणून हा याच्यातून वजा करायचा. मग एक्स म्हणजे किती आहे? 10. 10 मधून 1 वजा केलं मग किती झाली संख्या? 9. किती झाली? 9. बघा म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. कधी तो डाव्या बाजूला असेल तर. ओके? तो डाव्या बाजूला असेल तर ती संख्या वजा करायची आहे. म्हणजे ते 9 झालं. म्हणजे थोडक्यात काय? आय एक्स आय एक्स म्हणजे किती झाली संख्या? 9. ओके? बरोबर? समजा पुन्हा मी असं संख्या लिहिली इथं. काय करणार तुम्ही? वजा करणार की कसं करणार? बघा 5 ही मोठी संख्या आहे. त्याच्या डाव्या बाजूला आय लिहिलं म्हणजे 5 मधून 1 वजा करायचा आहे. काय करायचं आहे? वजा. 5 वजा 1 मग किती झालं? 4. याचं उत्तर काय? 4. ओके? हा झाला नियम क्रमांक 2. डाव्या बाजूला अंक आला. लहान अंक पाहिजे. हा लहान. डाव्या बाजूला अंक आला की तो वजा करायचा आहे. पुढे तिसरा नियम.